झिलमिल झिलमिल पाऊस धारा गगन करतो गगाचा इशारा ये ना गंठन भाऊजी हो माझ्या घरी जेवायला या बर का आज कधी आता 2 तासांनी अरे वा काय जेवण आहे गुड न्यूज आहे तुम्हाला आल्यावर सांगते गुड न्यूज आहे हा चालतं मी ना आपले जे जवळचे लोक आहेत का माझे त्यांनाच आमंत्रण देणार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं या बर का हा येईन ना चालतंय. आधी सांगितलं असतं सकाळी नाश्ताच नसता केला दुपारचं जेवण आहे आलो मी 2 तासांनी येतो हा बरोबर. 2 तासांनी या. येऊ का नक्की या बर का हा चला बाई अजून किती काम आवरायचे मला हो चेअरमन आवरलं का नाही कधी जायचं कुठं जायचं गंठन? तुम्हा काय बरं आहे भाऊ आता ताकाला जायचं कुऱ्हाडीत दांडा वाचतास का अरे तसं नाही ते ताकाला जाऊन गाडगं कशाला लपवायचं. हा तेच ते हा हा मग कुठं जायचंय आज? सुजाताबाईकडे जेवायला सुजाताबाईकडे जेवायला? हा काय भानगडी? गुड न्यूज आहे ना सुजाताबाईकडे गुड न्यूज? हा बरं बरं बरं. ते मगाशी मला भेटल्या मला म्हणलं 2 तासांनी घरी जेवायला ये हा म्हणलं काय भाऊ विशेष त्यांना गुड न्यूज आहे हो का? हा आणि त्यांना जे आपले जवळचे लोक आहेत हा हा आपले आपुलकीचे जिवाळ्याचे त्या लोकांनाच फक्त जेवायला बोलवलं असं म्हणले होय? हा बरं 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 चालेल ना मग. चला जाऊ का मी पुढे जाऊन बघतो काय काय बरं 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 चालेल चालेल. 60-70 भजे खातो तो हा या लवकर या आयला सुजाताबाईकडे गुड न्यूज काय सांगावं आता. बरेच दिवस नवऱ्याबरोबर मुंबईला होत्या असं गुड न्यूज पण आता घरी सांगावं लागन आज जेवणाचा बेत कॅन्सल करा चेअरमन बाई. हा हॅलो. हा मी आज जेवायला येत नाही घरी. का कमून येत नाही ते विचारायचं नाही. आज माझं लंघन आहे लंघन. अरे ते उल्लंघन वेगळं आणि हे लंघन वेगळं. आता का लंघन केलं हे समजून सांगायचं म्हणलं ना तर तुला तुझ्या मेंदूची कॅपॅसिटी वाढवावं लागेल. एवढा मोठा विषय. तुझा मेंदू फुगून फुटन. तुला सांगतोय तेवढं ऐक. तू खा जेवण कर खा आणि गप झोपून घे. हा मला दुसरीकडे जरा जेवायला जायचं आज. बरं बरं ठेवा आता. याला अजून फोन कसा आला नाही पण सुजाताबाईचा. त्याच कोण त्याच का बाई भली माणूस आहे. खटक्यान 50 काढून दिले मला. का रे बाळू? आ लय तू आटापाट्या खेळत चाललाय लय तुला चालता येईना नीट. आट्या पाट्या हा? अहो आपल्याला आज बाईनं जेवायला बोलिलंय घरी. बाईने म्हणजे कुणी? बाईनं म्हणजे आपल्या सुजाता बाईनं तुला जेवायला बोलावलं? हा चालू पाबर सोडायला लावली मला. हा. मला म्हणले बाळासाहेब लय दमलात तुम्ही. हे 50 घ्या आणि जरा सीन हलका करून या. अरे मग बापरे. गेलो आणि मस्त 50ची टाकून आलो. आता डायरेक्ट जेवायला जायचं. हे वरपू आणतो आता. अरे पण बाळू तुला असं काही कोणाला सांगितलं का याला निरोप दी कोणाला सांग असं तू विसरला असं ताव म्हणतो. मला मला बाई म्हणल्या हा कोणाला सांगू नका तुम्ही गपचीप या. अहो भली बाई आहे ती. काय सांगायचंय त्या बाईचं. मला म्हणली बाळासाहेब हा जर तुम्ही आले नाही ना हा तर मी तुमच्या संग बोलणार सुद्धा नाही. म्हणलं बाई काळजी नका करू मी सगळं सोडून देतो आणि तुमच्या घरी जेवायला येतो. एवढ्या बाई बोलल्या मला. आता काय सांगायचंय चांगली बाई आहे ती. थेट राहण्यात येऊन निरोप दिला तुला? अहो चालू पाबर सोडायला लावली मला चेअरमन. बरं बरं जा बाबा जा आता. काय कोणाला नाही सांगायला सांगितलं तुला? कोणाला सांगायला नाही मला सांगितलंय गपचीप या. बरं बरं येऊ का आता? हा आयला सगळ्या गावाला निमंत्रण दिसतंय. अजून चेअरमनला काऊन फोन नाही गाड्या? बाई सरली काय चेअरमनला? बघू अजून वाट बघू. श्याम काऊन हरणवाजी चाललाय? लयच फास्ट आलाय. चेअरमन काय म्हणता? चला बसा. चला. अरे कुठं जायचंय? कुठं जायचं म्हणजे? हा? सुजाताबाईकडं सुजाताबाईच्या इकडं होय? जेवायला. म्हणजे अहो आम्ही नगरला होतो बार नगरला. नगरून बोलून घेतलं खास ते म्हण काय राहिलेलं उरलेलं सुरले काम तुम्ही नंतर करा. श्याम भाऊला आहे ना पैसे भाडं बी दिलं तुम्हाला आमंत्रण बी दिलं आणि मग मग काही फोन निरोप बिरोप तुमच्या जवळ काही? तसलं काय नाही नाही हो, भाऊ, तसं आपलं काय तसं नाही. नाही म्हणले. आम्हाला म्हणले अजिबात. जेवायला मस्त की आपण जेवण बिवण करा
काय असतील ते काम भाऊ आम्ही पहिले सगळे सोडले नगर मधले काम लगत म्हणलं सॅम हे भाऊ 32 लगत आम्ही निघालो. आणि विशेष म्हणजे तुमची तर काय 18च नाही काढली त्यांनी. हा अरे नाही तसं नाही, आम्हाला सुद्धा कळलं होतं. पण मी काय म्हटलं माहितीये का, परवाच मला सांगितलं होतं, पण मी म्हटलं मला जरा वेळ नाही. कधी सांगितलं म्हणले? परवा दिवशी. काय बोलता राव चेअरमन तुम्ही? ते म्हणतात गुड न्यूजच आज कळाली आणि परवा कसं काय सांगन तुम्हाला? त्यांना गुड न्यूज कळाली आणि त्यांनी लगेच जेवण ठेवलं. ऐक ना, नेत्यांना आमंत्रण नाहीये 100%. म्हणजे तुम्हाला माहितीच नाही ना काही? त्यांना माहिती कसं काय असं अरे आमंत्रणच नाही त्यांना. ते निवासाबाकी केलेले दिसते. हा, तुम्ही या सर, चला. तुम्ही या, तुम्हाला आमंत्रण नाही. ओ सरपंच, बरं झालं इथंच भेटले, नाही तुम्ही तुमच्या घरीच जाणार होते. का वहिनी काय झालं? अहो आमच्या इथे ना जेवणाचा बेत ठेवलाय दुपारी. बर हा, बर. एक गुड न्यूज आहे, पण ती सांगेन मी नंतर. अच्छा 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 तर अच्छा. नक्की या जेवायला. मग असे कार्यकर्ते घेऊन येऊ आमचे? नको नको, कार्यकर्त्यांना काढू, कारण की ना मी मोजक्याच लोकांना सांगितले बर बर बर. आणि सगळ्यांना सांगून झालं, तुम्ही शेवट राहिले होते. अच्छा अच्छा, सगळे सांगून झाले का? हो. बर बर बर. दुपारी ना? हो, दुपारी. ठीक आहे, येतो मी, येतो. नक्की या बरं. हो नक्की नक्की नक्की. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा. त्याला काहीतरी करावं लागेल बरं का, की ही सगळी गँग आहे ना सुजाताबाईची तर जेवायलाच नाही गेली पाहिजे. काहीतरी करावं लागेल. अरे किती वाजता टायमिंग दिलाय रे त्याने जेवायचा? 2 वाजता. 2चा का? म्हणजे 15 मिनिट आहेत म्हणायचं. सरपंच तिथं कोरडायन भजी असतील का? असतील बा, आता एवढा स्वयंपाक आहे म्हणलं, कुरड्या भजे बी असतील. आमटी चिंगुरी असन का सिटी आमटी का साधी आमटी? मी जसं आचारीच आहे, मी स्वतः स्वयंपाक करून आलोय. काय या बाळूचं? लेट सांगितलं, नाही तर मग नाश्ता घालून सांगितलं. मग तू व्यायाम कर ना 15 मिनिटात, भरपूर व्यायाम होईल. भूक लागेल. केलाय ना? काय काय केलं? जोर मारले, बैठका मारल्या, डंबेल्स मारले. बर. सकाळी नाश्ता ती एवढं शेवायला घात. शेवायचा भात? एवढा आणि दूध किती टाकलं त्याच्यात? अयो 3 लिटर. काय रे? हो सरपंच, हा चेअरमनचा मेसेज आलाय. काय? गावात पिसळलेलं कुत्र सुटले, घराच्या बाहेर कोणी पडू नका. हे बघा शर्मनचाच नंबर आहे हो. आईला त्या पिसळ कुत्र आईला परत आलो राहती, ते लक्ष ठेवा. काठी आहे का? काठी बघ नाही. सरपंच, हे कुत्रा आहे ना मला माझ्या ओळखीचं वाटतंय. आवाज आहे ना ऐकल्यासारखा. तुम्ही थांबा. हे अरे घंट्या पिसळ कुत्र आहे. जपून जाऊ. रे काही चला, घंट्या काही बी करून ठेवी. गंठन घंट्या का रे घंट्या? अहो, लय मोठं कुत्र होतं. 2 चपला टाकले मी चांगल्या पाठवणार. अरे पिसाय कुत्र्याच्या नादी लागतो रे घंट्या. तू धरी ना कुठे तुला? कुठं लॉस का वाढला असा? कुठं कुठे इंजेक्शन द्यायचे होते? नाही मी काय घाबरतो का? काय घाबरतो? पण आम्ही घाबरलो ना. डाबर होतो, डाबर कंपनीचं. हा डाबर. डाबर कंपनीचं कुठं कुत्र असतं? काही सांगतो आपला घंट्या. आणि काय म्हणलं ओळखीचं होतं? चेमन नाव आहे त्याचं, चेमन. कुत्र्याचं नाव चेमन आहे. हे हाय कोणी चेमन आपल्याकडे? गावातलंच कुत्र आहे. जाऊ तू दूध पाहिजे त्याला रोज. जाऊ दे आता. झालं झालं ते बघा, जेवणाचा टायमिंग वाजले, 2 वाजले. चला मग. हा? चला चला. हा चेअरमन काय दाबून जेवण झालंय म्हणता, तुम्ही कमन नाही आले राव. खरं सांगू का तुला कमलेश? हा सुजाताबाईंनी मला बोलवलंच ना. काय? सुजाताबाईने तुम्हाला बोलवलं नाही? अरे सरपंच काय राव तुम्ही, चेअरमन असं होऊ शकत नाही. सरपंच बिरपंच आम्ही सगळे होतो, चेअरमन नाही असं तुम्हाला बोलवणं असं होणार नाही राव. अरे तसंच आहे, आपणच उगाच आहे ना दुसऱ्याला गृहीत धरतो. हा. सुजाताबाई आणि मला बोलवून किंवा मी लय जवळचं, तसं काही नसतं बाबा. काही नाही, हे सगळं आभासी जग आहे.
आपणच एखाद्यावर लय जीव टाकतो, आपल्या फार जवळचं म्हणतो, पण तसं नाहीच आहे काही. आता आहे ना, मी पूर्ण ठरवलं सगळं जग मला म्हणायचं की नाद सोडा चेअरमन, नाद सोडा, पण मीच येडा नाद नाही सोडला. त्या चेअरमन आपलं सुजाताबाई मागे हिंडत बसलो, वेळ गेला, पैसा गेला, सगळं गेलं, पण आता पूर्ण सोडून टाकलंय मी. हे जग आहे ना सगळं आभासी आभासी, काय कुणी कोणाचं नाही कमलेश, कुणी कोणाचं नाही. आता मी एकच ठरवलंय, आपला संसार भला, आपण भला, नीट आपलं सरळ नाकासमोर चालायचं आणि व्यवस्थित जगायचं. चेअरमन मला झोप आलेले दाबो येऊ का? हा ये बाबा. काय चेअरमन, ओ चेअरमन, काय झालं तुम्हाला असं रुसायला? माझं काही चुकलं का? सुचेताबाई, तुमचं काही नाही चुकलं, आमचं चुकलं. माणूस काय आहे बरं का, दुसऱ्याकडून फार अपेक्षा ठेवतो आणि मग त्या अपेक्षाचं दुःख फार बेकार असतं. तुमचं काही चुकलेलं नाही, मी चुकीचंच अपेक्षा करत राहिलो काहीतरी. अहो मला माहिती आहे तुम्हाला राग कसला आलाय. मी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण द्यायला आले. हा, जेवणाचं आमंत्रण देताना तुम्ही आता सगळं गाव जेवून गेल्यावर तुमच्याकडे काही भांडे बिंडे घासायचे राहिले असतील ना, ते पण सांगा. आणि सगळं गाव जेवल्यावर काही खरकटं राहिलं असेल, चेअरमन काही भिकारी आहे का काय तुमच्या इथं खरकटं खायला यायला? अहो चेअरमन तसं नाही, मी ना तुम्हाला यासाठी नाही बोलवलं दुपारी. मला माहिती दुपारी सगळे जेवून गेले. मी तुम्हाला शेवट सांगते संध्याकाळचं, कारण की ना मी गोड जेवण बनवलं होतं, रस केला होता आणि मला माहिती आहे तुम्ही जास्त आहे ना गोड खाल्लं तुम्हाला त्रास होतो. आणि मी आमंत्रण दिलं असता, तुम्ही आले असते आणि लय पोटभर जेवले असते, नंतर तुम्हाला त्रास झाला असता. म्हणून आहे ना तुमच्यासाठी खास मी मटणाचा बेत केलाय. मटणाचा बेत केलाय? पण अशी काय गुड न्यूज होती? ते माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं म्हणून मी सगळ्यांना जेवण दिलं होतं. सगळ्यांना म्हणजे मोजकेच लोकांना दिलं होतं, पण ते तुम्हाला गोड आवडत नाही. म्हणजे आवडतं पण तुम्ही ना ते भान नाही राहत तुम्हाला खायचं, म्हणून मी तुमच्यासाठी तिखट केलं होतं. आणि कोणाला काय आवडतं ना मला चांगलं कळतं. मैत्रीत ना एवढं तरी समजतं मला, पण तुम्ही ना आपल्या मैत्रीवरच संशय घेतला आणि तुमच्यासाठी खास पान पण आणलं होतं, कारण की तुम्हाला आवडतं. आणि 10 मिनिटात जर यायचं असेल घरी कोणाला जेवायला तर या, मी वाट बघणार नाही कोणाची, कारण की मला पण भूक लागली. जाते मी. वा 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 सुजाताबाई, तुमच्या बोलण्याने तर आमचा सगळा शीन हलका झाला. आयुष्य खूप सुंदर आहे. मग कसं झनानल